सर आपली जी आष्टीची जी घटना झालेली आहे की आपली मुलीला तिच्या सासरच्या लोकांनी खूप त्रास दिला होय. आणि त्याच्यामध्ये तिचा अंत झालेला आहे. हो. आणि तिचा अंत झाल्यावर सुद्धा तिच्या ज्या व्यथा वेदना ज्या आहेत त्या संपल्या नाही. मृत्यू झाल्यावर सुद्धा डॉक्टरांनी आणि पोलिसांनी संगनमत करून तिला एड्स झालेला आहे अशी अफवा उठवली आणि त्या अफवेचा तुम्हाला खूप त्रास झालेला आहे. हो. काय नेमकी एकूण परिस्थिती आहे, काय सांगता येईल तुम्हाला? ती परिस्थिती भयानक परिस्थिती आहे. त्यांनी जे सांगितलं का पोलिसांनी आणि डॉक्टरांनी मिळून त्यांनी जाणून बुजूनच समजा हे जेणेकरून कसं यांना बदनाम करायचं, त्यांच्यावरती जी केस आहे ना ते केसचा माघारी घेते ह्या उद्देशाने त्यांनी. तुमचं नाव काय? माझं नाव राजेंद्र रामभाऊ जाधव. आणि गाव? बीडसांगवी, तालुका आष्टी, जिल्हा बीड. तुमची मुलगी कोणत्या गावात दिली होती आणि त्या सासरच्याकडचं काय नाव आहे? भूम मध्ये दिलेली होती. बालाजी राजेंद्र वडेकर, राहणार भूम, तालुका भूमन, जिल्हा धाराशिव. आणि लग्न कोणत्या वर्षी झालं मुलीचं? 9/5/2023. लग्न झाल्यानंतर मुलगी किती दिवस नांदली व्यवस्थित त्यांच्यासोबत? त्यांच्याकडं फक्त 13-14 महिने. अच्छा. हा. बरं. 13-14 महिने ती चांगली नांदली नवऱ्यासोबत. नंतर तिला चांगली म्हणजे सगळं एकूण मिळून 13 महिने समजा तिथं त्यांच्याकडे राहिली. तिला काही सासरवास झाला नाही, लय सासरवास होता तिला. जे ना एक 2-3 महिने चांगलं बघितलं, नंतर ते ना तिला राहिलेले जे पैसे आणि अजून आम्हाला जे ना 50,000 राहिलेले होते आणि अजून त्याच्यात टाकून कापड दुकान टाकायचंय म्हणून 2 लाख रुपये तुझ्या वडिलांकडून आण. बरं. 50,000 राहिलेले होते म्हणजे हुंड्यातून. हो. किती हुंडा ठरलेला होता? 3 तोळे सोनं आणि 50,000 रुपये. तुम्ही 3 तोळे सोनं दिलं होतं. 50,000साठी त्यांची सतत मागणी सुरू होती. हो. आणि ही मागणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत चालूच राहिली त्यांची. शेवटपर्यंत चालूच राहील. त्याच्यामुळे मग त्यांना दिल्यामुळे जे ना लवकर हे झालं नाही ना, पैसे देण्यात आले नाहीत. म्हणजे अगोदरच लग्नाचा खर्च, ते कर्ज बाजारी अजूनच होतं, तेच पैसे भेटले नव्हते. तर ते पैसे लवकर देऊ शकलो नाही. तर त्यांचं त्या मुलीला कर तुझ्या वडिलाला फोन कर, वडिलाला फोन जाऊन पैसे आण. पैसे बाकी होते म्हणून तुमच्या मुलीला सासरच्या लोकांनी छळलं आणि त्यातच तिला मारहाण होती. रोज मारहाण होत होती. त्यातच ती जी आहे ना एक दिवशी अशी भीतीवर ढकलून दिली, डोक्याला मार लागला होता, मुक्का मार. तिच्या नवऱ्याने तिला भीतीवर आपटलं. हो. आणि मग त्यामुळे तिची गंभीर दुखापत झाली. गंभीर दुखापत. त्याच्यावर काही पुढे उपचार वगैरे? त्याला मार लागला? हा. तिथं त्यांनी काहीच केलं नाही उपचार. तिचं डोकं दुखायला लागलं तर ते म्हणले तुझ्या आई वडिलाकडे जा. आम्हाला बी फोन करून रोज सांगत होते तिला येऊन घेऊन जा आणि ती कुठं बघायचं तिकडे बघा, नाही तर काय करा, असं म्हणून ती म्हणायला लागली. आणि एक दिवशी काय झालं मग? पुढं मग आम्ही जाऊन आणली मुलीला. हा. तिच्या डोक्याला मार लागलेला होता. डॉक्टरकडे चेक केलं, त्यांनी कॅन्सरची गाठ सांगितली. नगरला आणून उपचार आम्ही सुरू केले. तिच्या कॅन्सरची गाठ सांगितली. मग पुढे काय ऑपरेशन वगैरे? ऑपरेशन करायचं सांगितलं. ऑपरेशन 4-5 लाख रुपये खर्च येईल म्हणून असं त्यांनी सांगितलं. उपचार घेतले का? हो. कॅन्सरचं निदान झालं होतं? हो. कॅन्सर नाही, ती गाठ काढली ऑपरेशन करून. कॅन्सर नाही म्हणून असं डॉक्टरने आम्हाला पत्र दिलेलं आहे की कॅन्सर नाही म्हणून. पुढे काय झालं मग? आणि मग नंतर मग ती पुढे नंतर मग ते जे ना ऑपरेशन चालू असताना म्हणजे दवाखान्यात ऍडमिट असतानाच मुलांनी तर ते लग्न केलं त्यांनी. अच्छा. म्हणजे तुम्ही हॉस्पिटल किती दिवस केलं? जवळ 18 ते 20 दिवस होत होता. 18 ते 20 दिवस ऍडमिट होत होतो. आजारी किती दिवस होती? 1 वर्ष 6 महिने? नाही, आता म्हणजे जसं ते मार लागला होता का तसं म्हणजे 2 महिन्यापूर्वीच. 2 महिन्यापूर्वी जी मारहाण झाली होती त्याच्यानंतर 2 महिने तुम्ही उपचार तिच्या हॉस्पिटलमध्ये घेतले. हो. त्यातच ती दगावली. त्यातच ती दगावली. आणि तेवढेच या कालावधीमध्ये तिच्या नवऱ्याने दुसरं लग्न सुद्धा केलं त्यांनी. तुम्हाला न सांगता दुसरं लग्न केलं केस करा. मग त्यासाठी मग ते केसच समजा हे काय आम्हाला आमच्याकडे फक्त माहीत झाले ना मुलीची माहीत झाल्यामुळे मग काही करू शकले नाही. मग मुलीची माहीत झाली तर माहीत झाल्यानंतर यांनी शासकीय रुग्णालयात म्हणजे PM साठी नेलं. तर PM साठी नेलं असतं ते PM करायला तयार नव्हते.
पीएम करायला तयार नाहीत म्हणजे त्यांना काहीतरी ते सासरच्या लोकांनी काहीतरी पोलिसाला डॉक्टरला काहीतरी चिरीमिरीचा अंदाज दिसतो. अगोदर त्या अनुषंगाने ते कुठं येडत झाला अमुक सांगा म्हणून असं ते हाकलून द्यायचा प्रयत्न केला त्यांनी बॉडी घेऊन. जावा येडत झालेलं आहे, तुम्ही घरी जाऊन अंत्यविधी करा, असं करा तसं करा. तरी पण मग आम्ही थोडं रिक्स घेतली. यांनी डॉक्टरला भांडून त्यांनी मग शेवटी पीएम केलं. त्यांनी पीएम केलं म्हणजे चिरफाड केली. काय केलं काय नाही केलं त्यांनी तसंच केलं. त्यांनी लगेच त्या सासरच्या लोकांनी कोणाच तरी फोन आला किंवा कोणीतरी 10-5 रुपये दिले असतील किंवा काही चिरीमिरी केली असेल, त्या अनुषंगाने डॉक्टरने सांगितलं की बाबा येडस अमुके तमुके हिच्या जवळ जाऊ नका, हिच्यापासून लांब राहा. एवढे मोठे सॉक्स हातात घालायला दिले, एवढे मोठे मास्क दिले. हे काय करणार खेडेगावात आणि सगळं गावामध्ये बोबाटा झाला. त्या बाईला एड्स वगैरे नव्हतं पण काहीच नाही, पण हे बनाव केला. हे सासरच्या लोकांनी पैसे देऊन हे प्रकरण फिरवण्याचा प्रयत्न केला. आणि मग तुम्ही तक्रार वगैरे दिली नाही का तशी? त्याच्यानंतर तक्रार दिली ना. त्याच्यानंतर अंत्यविधी झाल्या. त्यांनी तक्रार घेतलीच नाही. ह्या पोलीस आष्टी पोलीस मध्ये तक्रार दिली द्यायला गेलो तर हा घेतली नाही. कोण तिथं पोलीस भुट्टेकर साहेब PI म्हणाले ते? त्याच्या अगोदरच जे आहे ना मुलगी असतानाचे ती एक तक्रार म्हणजे हे हानमारचीच तक्रार द्यायला गेलतो. त्यांनी घेतली नाही. 498 केली त्यांनी. तुमची मुलगी दगावल्यानंतर परत तुम्ही तक्रार देण्यासाठी गेले होते? हो गेलतो. पुन्हा गेल्यावर काय म्हणाले PI तिथले PI म्हणले मुलीला जे ना असं इच्छा झालेला आहे, हे झालेलं आहे, तुम्ही कशाला हे करता, फिर्याद करू नका, काही नका, उलट हे तुमच्या अंगलट येईन असं आम्हाला समजून सांगून त्यांनी माघारी लावलं. आणि त्यांचीच बाजू मांडली. आणि एवढंच नाही, मग जास्त इथं बोडबोड करायचं नाही. ते पोलीस स्टेशन आहे, तुम्हाला पुढे तक्रार करायची तिकडे कर. इथं धमकी दिल्या. इथं थांबू सुद्धा नको. असताना तुम्हाला धमकी? हो, आम्हालाच धमकी. समोरच्या पार्टीने काही पैशाचा व्यवहार केल्याचं तुम्हाला वाटतंय? नक्कीच 100% काय वाटतं? त्यांनी डॉक्टर आणि पोलिसांना मॅच केलेलंच आहे. 100% खात्री. माझं ते मुलीला एड्स झालेला आहे असे त्याने जे अफवा उठवल्या, तर त्याच्यामुळे तुम्हाला काय त्रास झाला? आम्हाला इतकं भयान त्रास झाला की आमच्या जवळ त्या अंत्यविधी जशी झाली तसे आमचे बी समाजाचे आणि कोणतेच गावातलेच लोक कुणीही आमच्या जवळ येण्यात आम्हाला बोलानात बी. त्या अंत्यविधीच्या टायमाला तर ते असं की आम्हाला जवळ येऊन दिलं नाही, काही नाही, कोणाला बघून दिलं. वडार समाज आहे. हो, तुम्हाला समाजाने सध्या वाळीत टाकलेलं आहे. हो. आणि मोतीला पण मुलीचे कोणीच नव्हतं. कुणीच आले नाही. तर मोतीला बी जी 4-2 जी होते तेवढ्यांनी समजा मौत केली. आणि जे पोलिसांनी आणि डॉक्टरने सांगितलेलंच होतं की कोणी जवळ जाऊ नका, जास्त तिथं ती जे आजार तुम्हाला बी होऊ शकतो. आणि जे गेलेले असतील जवळ त्यांनी. हे तुमच्या कसं लक्षात आलं? मग आम्ही नंतर चेक केलं. आम्ही नंतर चेक केलं आणि 2च महिन्यापूर्वी तिचं ऑपरेशन झालेलं होतं. मोठ्या हॉस्पिटलमध्ये तिचं ऑपरेशन झालेलं आहे. कॅन्सर होतं हे कन्फर्म होतं, एड्स वगैरे काही नव्हतं? नाही, हे फक्त अफवा उठवल्या, तुम्हाला बदनाम केलं. हो. त्याच्यापासून तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला काय काय त्रास झाला? खूप म्हणजे आम्हाला असं त्रास की आज सुद्धा तिथं म्हणजे बाहेर निघलं ना आमच्यापासून असे लोक लांब जातात, जवळ कोणी येत नाहीत. म्हणजे एकूणच या घटनेमध्ये तुमच्या मनावर एवढा परिणाम झालेला आहे की तुम्ही आत्महत्या सुद्धा करण्याचा विचार केलेला आहे? दोनदा मी परत आणला दोघांवर बाजूला. मला आमच्यावर इतकं वाईट परिस्थिती आलेली होती की आम्हाला हे जगायलागीच राहिलं नव्हतं. आणि आम्ही केलता बी विचार किंवा आता आपलं जीवन संपायचं म्हणून. पण आम्हाला जे ना धनवटे साहेब देवासारखे समजा भेटले आणि त्यांनी आम्हाला ह्या याच्यापासून आम्हाला असा आधार दिला त्यांनी की त्यांनी 2 दिवस आम्हाला ठेवून घेऊन आम्हाला समजून सांगून त्यांनी आम्हाला, त्यांच्यामुळेच आम्ही समजा वाचलो. नाही तर आम्ही त्या दिवशी दोघं नवरा बायको रामेश्वरदरा हा आमच्या इथं जे ना मोठा आहे तिकडं आम्ही चाललेलो होतो जीव द्यायला आत्महत्या करण्यासाठी. पण ते आम्हाला अचानकच समजा वाटात भेटले आणि तेवढ्यात त्यांना असं सांगितलं. तर थोडक्यात त्यांनी मग आम्हाला सांगितलं समजून. आणि मग त्यांच्यामुळेच समजा आम्ही आज नवरा बायको वाचलो. 2दा आत्महत्या करायला गेले होते. विचारायला त्यांना आत्महत्या केल्यानंतर प्रश्न सुटेल का? मग हे आता खेड्यात काय होतं, याचा झालाय बाबा येडच झालाय, लोक पाण्याचा दृष्टिकोन वेगळा, त्याच्यामुळे रडत बसायचे, अमुक करायचे. मग त्यांना एक दिवशी मी स्वतः गेलो, समजून सांगितलं थोडं. तिथून पुढे ते आज मध्ये शांत आहेत ना, आतापर्यंत गेले असते. तेवढ्यापर्यंत भावना काय निर्माण झाली तुम्हाला? ह्या समाजामध्ये जे ना ते वागायची आणि बोलायची आम्हाला समजा ते हिच ठेवलंच नाही ना. अशी एकदम बदनामी झाली ना.
कुठं जातं तर ही होतं पोरीला HIV पॉझिटिव्ह, HIV एडस आहे. मग ह्याच्यामुळे काय त्रासाला कंटाळून तुम्ही जीवन संपवणार. हो तुमच्या मिसेसची काय प्रतिक्रिया, त्यांची तब्येत कशी आहे आता? त्यांना हा फार मोठा सदमा पोहोचलेला. हा म्हणजे इतकं तिचा जीव बरोबर नाही असं समजा बाहेर जात नाही, जात नाही काय नाही एकदम रानात गेली होती तर बाय चर्चा बाय तिला येडच झालाय गाय ग तिला याच्या वेळी झालाय ग ही बाय चर्चा ऐकली कानात ऐकली का रडत बसते का कोपऱ्याला. एक दिवशी आत्महत्या करायला निघाली ती विहिरीवर बळच आणली यांनी जाऊन. पण हे सगळं प्रकरण कोणी घडून आणलं? काय नाव आहे त्यांचं डॉक्टरचं आणि PIचं? PI भुतेकर साहेब आणि आष्टीचे आणि हे सरकारी दवाखान्याचे ढाकणे डॉक्टर ढाकणे आणि काळे. बरं, आता हा तुमचा व्हिडिओ मुख्यमंत्री पाहतील, गृहमंत्री पाहतील, काय तुम्हाला नेमकं आवाहन करणार तुम्ही त्यांना? आम्हाला एकच त्यांना विनंती आहे की ह्या घटनेची सखोल समजा चौकशी करून ह्या दोषीवरती लवकरात लवकर कडक कारवाई करण्यात यावी. ह्यांची आर्थिक परिस्थिती इतकी नाजूक आहे, त्यांना खायला सध्या महाग येतं. ते परवा दिवशी ह्यांच्या एका चुलत भावाने त्यांना 1-2 पायल्या ज्वारी आणून दिली. ती ज्वारीने आणून ते दळून आणून दिले. जर ज्वारी दिली असती तर ते बाईने दळण सुद्धा आणलं नसतं, ते गावात नाव ठेवतात म्हणून त्यांना 2 पायले ज्वारी आणून दिली आणि भाजीपाला एका दुसऱ्या पाहुण्याने आणून दिला म्हणून त्यांचं चाललंय. म्हणजे इतकी नाजूक परिस्थिती. आणि हे असला टेन्शन म्हणल्यानंतर कसं केलं पाहिजे हो ह्यांनी सांगा. आपल्यासोबत सामाजिक समता संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत श्रीरंग ससाणे सर. ससाणे सर, काय सांगाल या प्रकरणामध्ये? नेमकं तुम्ही यांना कशा पद्धतीने मदत करत आहात? एकंदरीत या प्रश्नाविषयी आपण काय सांगाल? ही जी घटना घडलेली आहे तर ही फार दुर्दैवी घटना आहे. कारण जी व्यक्ती हे जग सोडून गेलेली आहे त्या व्यक्तीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवायचं काम तिच्या सासरकडील मंडळीने आणि शासकीय सेवेत असलेले पोलीस निरीक्षक भुतेकर, डॉक्टर ढाकणे साहेब आणि पोलीस अंमलदार काळे साहेब या तिघांनी या शरदाच्या सासरवाडीच्या नवऱ्या सासूकडून चिरीमिरी घेऊन हे प्रकरण दाबण्याचं काम केलेलं आहे. मी सामाजिक समता संघ या सामाजिक संघटनेच्या वतीने शासनाला अशी विनंती करतो की ह्या तिघावर आणि त्या सासरच्या मंडळीवर कायदेशीर कारवाई करून त्यांना कडक तर कडक शिक्षा झाली पाहिजे, जेणेकरून आष्टी तालुक्यातच नाही तर आपल्या महाराष्ट्र राज्यात कुठेही अशी घटना घडू नये अशी शासनाने मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी याची नोंद घ्यावी. आणि सामाजिक समता संघाच्या वतीने मराठवाड्यातील सर्व सामाजिक कार्यकर्त्याला मी अशी विनंती करेल की हे जे रवींद्र जाधव पीडित कुटुंब आहे राजेंद्र जाधव यांना आर्थिक आणि सामाजिक जेवढी होईल तेवढी आपण मदत करावी अशी मी सर्वांना विनंती करतो. ज्या PIने आणि संबंधित डॉक्टरांनी यांच्या कुटुंबाविषयी त्या मुलीविषयी जी अफवा पसरवलेली आहे आणि त्याच्याबद्दल यांना खूप त्रास झालेला आहे, त्यांना नेमकं शिक्षा होण्यासाठी तुमच्या संघटनेच्या वतीने तुम्ही काय पाऊल उचलणार आहात? आम्ही काल आमच्या संघटनेच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयाला निवेदन दिलं आणि असं सांगितलं की पोलीस निरीक्षक भुतेकर, पोलीस अंमलदार काळे आणि डॉक्टर ढाकणे यांच्यावर कारवाई करून खरं तर यांना बडतर्फ करा आणि बडतर्फ करून यांच्यावर कारवाई करा की ते नंतर या सेवेत आले नाही पाहिजे. आणि जर सेवेत आले तर त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये अशी दुर्दैवी घटना घडू नये अशी शासनाने त्यांच्याकडून हमी घ्यावी. आणि जर असं नाही झालं, त्यांना जर न्याय नाही मिळाला तर आम्ही सामाजिक समता संघाच्या वतीने औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर विभागीय कार्यालयावर आणि बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर लोकशाही मार्गाने आंदोलन करू, ज्याच्यामध्ये आमरण उपोषण असेल, निदर्शने असतील आणि वेळ पडला तर मोर्चा सुद्धा काढू आणि ह्या जाधव कुटुंबाला न्याय मिळवून देऊ. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.